गावदेवी घोट विरुद्ध ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली या दोन संघादरम्यानचं आजचं हे शेवटचं बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आजच्या रणजीतील अंतिम लढत आणि आजच्या दिवसातील हे सर्वाधिक मी म्हणेन की महत्त्वाचा क्षण ठरला. एवन जोडी साध आणि त्याच्याबरोबर काडीबाई सातत्यानं आपल्याला फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि स्पेशली सातच्या चेहऱ्यावरचं जे शेवटचं जे एक्सप्रेशन होतं ना ते सर्वाधिक महत्त्वाचं. तर जाऊयात सामन्याच्या दिशेनं. गेम ऑन. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपचा चॉप काढायचा प्रयत्न तिथे मात्र चूक झाली आहे आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो चुकीला माफी नाही. झेल या ठिकाणी चेंडू अडवणं अपेक्षित होतं आणि या क्षेत्ररक्षकाकडून आजच्या रजनीमध्ये ही दुसरी चूक होताना आपल्याला पाहायला मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. क्रिकेटच्या कोचिंग मॅन्युअलमध्ये तुम्हाला तुमचे कोचेस तुमचे प्रशिक्षक नेहमी सांगतात इफ यू वॉन्ट टू स्लॅश दिन स्लॅश इट हार्ड. यावेळेला मात्र ताकद पाहायला मिळाली या फटक्यामध्ये आणि हेच कारण होतं की एक्स्ट्रा बाउन्स होता, बॅट बाउन्स होता, त्याचा फायदा मिळाला आणि चेंडू थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन क्षेत्ररक्षणात निर्बंध असलेलं षटक नवनाथ पहिलं षटक या ठिकाणी हातात आहेत. यावेळेला मात्र ऑफ ब्रेक काढायचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आहे, भिरकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. इट्स ओव्हर द रूप म्हणजेच 6 धावांकरता सिक्सर. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू होता. शॉर्ट पूल केलाय. आज एका वेगळ्या रणनीत आपल्याला जरूर पाहायला मिळाली. घोटसंघ म्हटलं तर फलंदाजीचा तोफखाना आपण नेहमीच म्हणतो आणि ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात मात्र मिळाली आहे. यावेळेला रीचमध्ये चेंडू होता, रडारमध्ये सापडलाय आणि अक्षरशः फेकून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. रोशनच्या बॅटमधून येणारा या इनिंगमधला हा दुसरा षटकार. 2 षटकार 1 चौकारांसह वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती मात्र आश्वासक सुरुवात आपल्या संघाला मिळवून देत असताना पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता रडारमध्ये त्याच्या चेंडू होता, तयार होता. जणू गोलंदाजाची लाईन त्यानं अगोदरच ओळखली होती. पूर्णतः बॉडीचं वेट त्यानं ट्रान्सफर केलं. कमालीचं एक्झिक्युशन पाहायला मिळालं आणि मिड विकेटच्या डोक्यावरून आलेल्या षटकारानं संघ मात्र जाऊन पोहोचला 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या चेंडूवरती केली गेलेली चूक आणि त्यानंतर मात्र फलंदाज आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॅक टू बॅक सिक्सेस या ठिकाणी आलेत. तिसरा लगावला जाणार का? यावेळेला प्रयत्न चांगला होता. मिड ऑनला बीट करत असताना वेगवान फटका. चेंडू मात्र गोळीच्या वेगानं जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता लॉंग ऑन रिजन मधून. यावेळेला मात्र चेंडू ट्रॅव्हल होत असताना चौकार. पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीनं फलंदाजी केली जाते याचं मूर्तिमंत उदाहरण. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु त्याच्या उजव्या बाजूने हा चेंडू काढला आणि 4 महत्वपूर्ण धावा मात्र धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर वाईडिश लॉंग ऑफ आणि वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. आता तो खेळाडू मात्र लॉंग ऑन रिजनला ट्रॅव्हल केला जातोय. याही वेळेला त्याच दिशेला चेंडू वळवण्याचा मानस होता परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. 2 चौकार 2 षटकारांसह तब्बल 21 या धावसंख्येवरती आणखीन एक ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त स्वरूपाची धाव मिळेल आणि या ज्या चुका आहेत त्या गिरवली संघाला येणाऱ्या कालावधीमध्ये कदाचित महाग ठरू शकतात. 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा अजूनही एक चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातील. कदाचित शेवटच्या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर असेल. नाणेफेक जिंकली. संघनायकानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि नेहमीप्रमाणे यावेळेला देखील सुरुवात दमदार पाहायला मिळाली. होय, शेवटच्या चेंडूला देखील दाखवलं जात आहे आसमान. अगदी क्षेत्ररक्षकाचा डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता या षटकाराने संघाची एकूण धावसंख्या 28. 28 रन्स ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती येत आहेत. मागील सामना देखील 4 षटकांचा खेळला होता त्यामध्ये 15च्या सरासरीनं 60 धावा धावफलकावर उभारल्या. पहिल्या सामन्यामध्ये 5 षटकांचा लढत होता आणि त्यामध्ये जवळपास 85 धावा धावफलकावरती उभारल्या. म्हणजेच काय तर आज एका वेगळ्याच लयमध्ये गावदेवी घोट हा संघ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एकतर्फा वर्चस्व या संघाचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं आणि आज फलंदाजांचा बोलबाला या मैदानावरती घोट संघानं नेहमीच दाखवलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती आल्यात परंतु उर्वरित 3 षटकांमध्ये कमबॅक केला जाणार का? एक किरवली संघ ज्याच्याकडनं अपेक्षा होत्या या स्पर्धेतला आणखीन एक ताकदवर संघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं त्या संघाला नमवत असताना अर्थातच गावदेवी घोट संघानं
या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्या फेरीमध्ये आता पुन्हा एकदा ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली या संघाविरुद्ध मात्र सुरुवात दमदार पाहायला मिळाली. 28 धावा धावफलकावरती आल्यात. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर 5 षटकांमध्ये 108 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहिली आणि त्या खालोखाल आज रात्री आजच्याच रजनीमध्ये उभारली गेलेली 84-85 ही सर्वोच्च धावसंख्या आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथे जणू मैदानाच्या आतमध्ये दोनही फलंदाज पॅव्हिलियनमधूनच सेट होऊन आलेत की काय. 6 चेंडूंच्या प्रतीक्षेनंतर प्रीतमला पहिला चेंडू मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती त्यानं थर्डमॅन रिझनमधून 4 महत्त्वपूर्ण धावाही वसूल केल्या. पहा या ठिकाणी कदाचित फर्स्ट एड किटची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज थोडासा दुखापतग्रस्त आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. फर्स्ट एड किट प्रथमोपचार पेटी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा ब्रेक आपल्याला जरूर या ठिकाणी घ्यायला मिळेल. परंतु पुन्हा एकदा इथून जर का आपण विचार केला तर तलोजा नाईट धमाका तब्बल 12 वर्षानंतर ही स्पर्धा पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि तलोजा नाईट म्हटलं तर तमाम क्रीडा रसिकांसाठी नेहमीच एक पर्वणी ठरली आहे. अनेक दर्जेदार संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. संदीपजी पाटील सरांनी अगदी या स्पर्धेच्या सुरुवातीच्या दिवशीच सांगितलं होतं की अनेक संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात. परंतु यावर्षी काही निमंत्रित संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला गेला आणि ज्या ज्या संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला गेला उच्च दर्जाचे ते संघ आपल्याला पाहायला मिळाले. आजच्या रजनीचा जर विचार केला तर एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यापैकी 2 अव्वल दर्जाचे संघ आता एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळतात. या सामन्यातील विजेता संघ हा थेट दाखल होईल या स्पर्धेच्या बक्षीसपात्र फेरीमध्ये. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर मात्र सामन्याला पुन्हा एकदा होती सुरुवात. पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्वागत केलंय. यावेळेला शॉर्ट थर्ड बॅनला चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी भावेश पवार या नावानं देखील हा खेळाडू ओळखला जातो. अगदी किरवली संघ म्हटलं तर अनेक असे खेळाडू आहेत निकनेम ज्या खेळाडूंचे. परंतु इथे पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक आहे. सागर पाटील जर्सी क्रमांक 3 षटक क्रमांक 2 आपल्या स्पेलमधलं वैयक्तिक स्पेलमधलं पहिलं. खरं तर 4 षटकांच्या लढतीमध्ये 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य. त्यामुळे सागरला दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यांवर दिली गेली. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. तब्बल 28 धावा 28 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या. या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला. परंतु त्यानंतर सागर पाटील मात्र आपल्या बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी करताना जरूर पाहायला मिळतं. लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. विविधता व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीमध्ये निश्चितच पाहायला मिळते. इथे पावलं अडखळलीत, थोडासा थांबलाय, वेळ दिलाय स्वतःला आणि हे होणं गरजेचं आहे. ॲज अ क्रिकेटर ॲज अ गोलंदाज म्हणून तुम्हाला तुमच्या चुका मार्क करता येणं गरजेचं आहे. हो यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता आउटसाईड द ऑफ स्टंपला. ड्रायव्हिंग लेनचा हा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड हा चेंडू खेळलाय. तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल. या एकेरी स्वरूपाच्या धावेने संघ पुढे सरकलाय. 33 रन्स ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आल्यात. 34 पहिल्या षटकामध्ये 28. हो यावेळेला मात्र थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता. फिंगर्स रोल केल्या गेल्या होत्या. गतीमध्ये परिवर्तन होतं परंतु दिशेवरचं नियंत्रण मात्र हरपलं गेलंय. आणखीन एक अतिरिक्त स्वरूपाची धाव संघाला मात्र घेऊन जाते 35 35च्या घरात. हो यावेळेला आखोड टप्प्याचा चेंडू होता. कमालीचा टायमिंग आहे. एक्झिक्युशनही प्रॉपर आपल्याला पाहायला मिळालंय आणि हा 6 महत्त्वपूर्ण धावा मात्र धावफलकावरती अंकित केल्या जातात. पण रणनीती ज्यावेळेला तुम्ही घेऊन मैदानाच्या आतमध्ये येता आणखीन एक पहिल्या विकेटसाठीची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 41 धावा धावफलकावरती आल्यात. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा विकेट गमावला गेलेला नाहीये. गोलंदाज ओ यावेळेला बैठकी फटका लगावण्याचा मानस होता आणि चांगला चेंडू आहे. अंतिम चेंडू या ठिकाणी फेकला जातोय निर्धाव. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकता. फाईनच्या क्षेत्राला टार्गेट करण्याचा मानस होता. रिप्ले पुन्हा एकदा आपल्याला फ्रंट अँगलनं हा दाखवला जातोय.
बैठकी फटका लगावण्याचा माणूस होता. शरीराचं संतुलन या ठिकाणी थोडंसं बॅलन्स ऑफ बॅलन्स झालेत. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धाव फलकावरती आल्यात त्या बिनबाद 41 धावा. 41 रन्स ऑन द बोर्ड. 41 धावा धाव फलकावरती आल्यात. जो खेळाडू या ठिकाणी दुखापतग्रस्त झाला होता, कदाचित त्यानं मैदान सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 12th मॅन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. साहिल पाटील. जर्सी क्रमांक देखील 7 आहे. परंतु इथून जर का विचार केला तर कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार. किरवली संघामध्ये ती धमक आहे, ती ताकद आहे, गोलंदाजीमध्ये ती धार आहे. इथूनही जर का आपण विचार केला तर सामन्यामध्ये कमबॅक केला जाऊ शकतं. पहिल्या षटकामध्ये 28, दुसऱ्या षटकामध्ये 13, 2 षटकांच्या समाप्ती अखेर 41 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. सागर पाटील गोलंदाजीचं पृथक्करण, 1 षटक 0 निर्धाव, 13 धावा आणि कोणत्याही प्रकारची सफलता नाहीये. धावगतीवरती जर का तुम्हाला लगाम लावायचं असेल तर मात्र विकेट्स येणं गरजेचं आहे, कारण हे 2 वेलसेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रोशन साळुंके 8 चेंडू 29 धावा. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं उडवलाय, अक्षरशः फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता बॅटर रोशनच्या बॅटमधून आलेला आणखीन एक तडाखेबंद षटकार. रोशन द मॅन इन फॉर्म. कमालीची फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. आणि या व्यक्तिमत्वाला देखील विसरून चालणार नाही. आज खूप सारी मेहनत आहे स्पर्धा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत. आणि आजच्या रजनीमध्ये विशेष जर का आपण पाहिलं तर खूप चांगलं सहकार्य राहिलंय. प्रत्येक गोष्ट त्यांच्या माध्यमातून आवर्जून पाहिली जाते. यावेळेला डायरेक्ट हिट आणि होय, फलंदाजाला परतावं लागेल. डायरेक्ट हिट म्हणजे फलंदाज थोडासा अडचणीमध्ये. पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथून मात्र विकेट नंबर 1. पहिला फलंदाज. जी भागीदारी अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल करत होती ती भागीदारी मात्र ब्रेक झाली आहे. सटीक थ्रो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिला विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना प्रीतम बॅक टू द पॅव्हेलियन. दहा चेंडू आणि 35 धावा रोशन आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. तर नवीन बॅटर आपण निलेश मात्रेला इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एकूण धावसंख्येचा विचार केला 47 रन्स ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावरती आहेत. परंतु चौथ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजांच्या खांद्यांवरती ही जबाबदारी दिली जाणार. त्या अगोदर तिसरं षटक. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत. 6 धावा या षटकामध्ये आल्यात. एक सांघिक सफलता देखील मिळाली आहे. आणि नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये निलेशला पाहतोय. आणखीन एक तडाखेबंद फलंदाज. ओ कमालीचा चेंडू आहे. यावेळेला मात्र चारी खानोचित अशा प्रकारची ही गोलंदाजी. लाईन ओळखता आली नाहीये. पूर्णतः चेंडू मिस केलाय. यश यांचा वेध आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता. हे करावं लागेल. उर्वरित षटकांमध्ये मी सुरुवातीला देखील म्हटलं की गोलंदाजीमध्ये ती धार आहे, ती धमक आहे, ती ताकद आहे. आणि ती गोलंदाजीची ताकद धमक मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. यश या ठिकाणी मिळतंय वेदांत तरे. मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. अगदी पहिल्या सामन्यामध्ये देखील निर्णायक धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आज वेदांतनं मात्र कमालीची कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये सांघिक सफलता. यावेळेला त्रिफळाची बाद केलंय निलेश या फलंदाजाला. तर नवीन बॅटर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनिकेत मडवी मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी घोट विरुद्ध अर्थातच ओम नर्मदेश्वर गावदेवी किरवली हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि जे तमाम चेहरे आहेत ज्यांना आपण सातत्याने या स्क्रीनवरती पाहतोय, ज्यांचं अमूल्य सहकार्य. हो, यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक जरूर, मात्र केवळ दर्शक बनून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अगदी साईड स्क्रीनच्या दिशेनं हा खेचला जातोय. षटकार. अनिकेत पहिला चेंडू त्याच्या स्लॉट मध्ये मिळालाय. अगदी ओव्हरपिच चेंडू होता. समोरच्या दिशेनं सरळ बॅटनं हा फटका एक्झिक्यूट केलाय.
आणि या षटकाराच्या बरोबरीनं सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होत आहे. 53 धावा धावफलकावरती लागत आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या गावदेवी घोट संघाच्या. नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला, प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न त्यानं केला. ज्या लयमध्ये आज फलंदाजी बहरताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली आणि तोच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न. आत्तापर्यंत 53 धावा धावफलकावरती आल्यात. परंतु वेदांत पिक ऑफ द बॉलर आहे आज. कमालीची गोलंदाजी त्याने केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये स्लॉग ओव्हर अंतिम षटक त्यानं हाताळलं. मागील सामन्यामध्ये निर्णायक षटक त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि यावेळेला देखील तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायकानं त्याच्या खांद्यांवरती दिली आहे. ओहो, यावेळेला मात्र अगदी रडारमध्ये चेंडू सापडलाय. फलंदाज तयार होता. कमालीचं एक्झिक्युशन आहे. अंतरही गाठलंय, उंचीही गाठली आहे आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बेगीट षटकार. अंतिम चेंडूवरती आलेल्या षटकारानं 59 रन्स ऑन द बोर्ड. 59 धावा धावफलकावरती आहेत. अगदी मागच्या चेंडूवरती जी चूक केली होती स्लॉटमध्ये चेंडू देणं आणि तेही इन्फॉर्म बॅटरला, हे खरं तर नुकसानदायक ठरू शकतं आणि तेच चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 2 गडी बाद. 59 धावा. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय. एकीकडे जर पाहिलं तर गावदेवी घोट, तर दुसरीकडे ओम नर्मदेश्वर गावदेवी या किरवली हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अगदी किरवली संघ आतापर्यंत 3 षटकांमध्ये काय घडलं, कारण धावांचा पाठलाग करणं हे तुम्हाला खेळाच्या उत्तरार्धामध्ये करावं लागेल. राजवीरला देखील आपण ऑन स्क्रीन या ठिकाणी पाहू शकतो. घोट संघाचे आज 12th मॅन म्हणून काम पाहत आहेत. खूप चांगली कामगिरी त्यांची देखील राहिली आहे. राजवीरचंही आपण विशेष कौतुक करूया. पहिल्या सामन्यापासून तो ॲज अ 12th मॅन आपल्या समवेत या स्पर्धेच्या माध्यमातून जोडला गेला आहे. गुलशन या संपूर्ण स्पर्धेमध्ये निश्चितच ॲज अ स्कोरर आपल्याला ऑफिशियल स्कोरर म्हणून या ठिकाणी पाहायला मिळतात आणि संपूर्ण फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हची टीम आपल्या समेत या ठिकाणी जोडले गेले. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. 3 षटकांचा खेळ संपलाय. ऑलमोस्ट 59 धावा धावफलकावरती आल्या. 2 आघाडीचे फलंदाज गमावले. 47 धावांची पहिल्या विकेटसाठीची भागीदारी आणि त्यानंतर मात्र सलग 2 विकेट्स या ठिकाणी गमावल्या गेल्या. परंतु त्यानंतर रोशन साळुंके ज्या लयमध्ये तो फलंदाजी करतोय, 350च्या स्ट्राईक रेटनं 10 चेंडूंमध्ये त्यानं 35 धावांची एक महत्त्वपूर्ण खेळी या इनिंगमध्ये साकारली आहे. संघनायकानं घेतला गेलेला निर्णय, त्याच्या माध्यमातून केली गेलेली फलंदाजी, आजच्या रजनीमधून कोणता संघ या स्पर्धेच्या बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होणार आणि या मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेमधून किमान एका पारितोषिकाचा तो मानकरी ठरणार. अंतिम षटक. यावेळेला मात्र बॉलच बॅक ड्राईव्ह, परंतु एलिव्हेशन नाही आहे. क्षेत्ररक्षक येतोय जेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल आणि धक्का क्रमांक 3. तिसरा फलंदाज. यावेळेला मात्र मोठी सफलता. रोशन साळुंके बॅक टू द पॅव्हिलियन. 11 चेंडूंचा त्यानं सामना केला आणि 35 धावांची वादळी खेळी त्याच्या बॅटमधनं आपल्याला जरूर पाहायला मिळाली. आय थिंक रमेश त्या ठिकाणी होते ज्यांनी झेल या ठिकाणी टिपला गेला. कल्पेशला ही सफलता मिळाली आहे. कल्पेश म्हटलं तर स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज आहे कल्पेश. तर हे नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय प्रणय. खरं तर प्रणयला ॲज अ ओपनर म्हणूनही आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आणि प्रणय यावेळेला निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये आलेत. नक्कीच ॲज अ ओपनर म्हणून रोशन साळुंके आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. परंतु आता नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चला, गोलंदाज कल्पेश, आणखीन एक युवा गोलंदाज. याही वेळेला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज झेलच्या खाली येतोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये कदाचित तो झेल जमिनीवरती धान होताना आपल्याला पाहायला मिळालं. ऑलमोस्ट त्यानं तो चेंडू कव्हर केला होता, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूवरची पकड ढिली झाली आहे. जमिनीला चेंडू दान होतोय. जीवनदान या ठिकाणी मिळाले फलंदाज प्रणयला.
सिंगल मात्र धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. 60 धावा, एक सन्मानजनक स्कोर जरूर धावफलकावरती पाहायला मिळाला. एक आव्हानात्मक स्कोर जरूर धावफलकावरती पाहायला मिळाला. आणि घोटसंघ ज्या ज्या वेळेला प्रथम फलंदाजी करतो ना त्यावेळेला एक मोठी धावसंख्या त्याच्या माध्यमातून जरूर धावफलकावरती पाहायला मिळाली. यावेळेला पंचांचा निर्णय काय येतोय याकडे मात्र जरूर लक्ष लागेल. हो, इलेक्ट्रिकला सोडून जाणारा हा चेंडू होता. 1+1 अशा एकूण धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. आणि या 2 धावेंना मात्र संघ जाऊन पोहोचलाय. 62 3 गडी बाद 62. थोडासा यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, पण मागील सामन्यामध्ये याच संघानं 4 षटकात तब्बल 61 धावांचं आव्हान ठेवलं होतं. 60 धावा धावफलकावरती उभारल्या होत्या. आणि आज 2 पाऊल पुढे हा संघ पाहायला मिळतोय. आणि अजूनही अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेला कनेक्शन प्रॉपर आहे आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आणखीन एक बिगेट षटकार. या षटकाराच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय. 68 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 3 चेंडू. पण हा ऑलमोस्ट ब्लाइंड स्ट्रोक होता, परंतु बॅटचा जो फ्लो होता याही वेळेला थोडस लाईन मिस केली गेली आहे की काय. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी होती, परंतु पंच या ठिकाणी सांगतील इट्स अ वाईट बॉल. चला, एकच धाव या ठिकाणी कन्सिडर केली जाईल, कारण चेंडू यष्टीरक्षकाच्या ग्लव्स मध्ये होता, त्यामुळे तुम्हाला ती धाव कन्सिडर केली जाणार नाहीये ॲज पर न्यू रूल. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. वेग थोडासा जास्त, बॅट तितक्या वेगानं खाली आली नाहीये. परिणामी सिंगल मात्र धावफलकावरती येते. एक चांगली आव्हानात्मक धावसंख्या जरूर धावफलकावरती उभारली गेले. 70 रन्स ऑन द बोर्ड. 70 धावा धावफलकावरती आहेत. आणि ही धावसंख्या खरं तर आव्हानात्मक असणार आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की घोटसंघ आज एका वेगळ्या लयमध्ये, एका वेगळ्या रणनीतीनुसार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. यावेळेला अपर एज घेतलाय चेंडूना. यष्ट्यांच्या मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मात्र सिंगल ही धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. अंतिम चेंडू आहे. कदाचित अंतिम चेंडूवरती मोठा फटका लगावण्याचा मानस असेल. प्रणय आहेत, 3 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. आपल्या वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती खेळतात. आणि अनिकेत मडवीचा जर आपण विचार केला, सध्या 4 चेंडूंमध्ये 13 या धावसंख्येवरती. हो, यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेनं वळतात. इट्स अ वाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव इथे मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. इट्स अ वाईट बॉल. तर चला, अंतिम चेंडूवरती मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर असेल, जेणेकरून एक आव्हानात्मक धावसंख्या, कारण अंतिम लढत आहे. चला, रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला. बॉलिंग टीमनं हा रिव्ह्यू घेतलाय. चला, बॉलिंग टीमचा हा रिव्ह्यू असणार आहे व्हाईट साठीचा. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समेत जुळले गेलेत, आजच्या रजनीतील अंतिम लढत आपण पाहतोय. खरं तर प्रेक्षकांची अलोट गर्दी पहिल्या 4 सामन्यांसाठी आपल्याला जरूर पाहायला मिळाली. आणि त्यानंतर हळूहळू जर का आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग मात्र या मैदानातून घरच्या दिशेनं रवाना होताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि हे चित्र प्रत्येक नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कारण उद्या मंडे आहे, सोमवार वर्किंग डे आहे. त्यामुळे बरेचसे प्रेक्षक वर्ग आता मैदानामध्ये नाही आहेत, परंतु फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून मात्र बरेचसे प्रेक्षक अजूनही या स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात. तर अंतिम चेंडू, एकाच मोठा फटका जरूर अपेक्षित असेल. आणि होय, टायमिंग प्रॉपर. चेंडू आउट ऑफ द पार्क. वाईडिश लॉंग ऑफच्या रिजन मधून 6 धावांसाठी येतोय. बिगेट षटकार. आणि या षटकारानं टार्गेट सेट केलं जात आहे. धावा धावफलकावरती आल्यात 78. आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारलं जात आहे 79 धावांचं. अर्थातच येणारी 4 षटकं आणि या 79 धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात राष्ट्रभाषा हिंदीचा एक अप्रतिम आवाज, अर्थातच योगेशजी मडवी सरांना.
चला चला जाऊ द्या. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये 78 धावा झाल्यात आणि एकूण 80 धावेची गरज आहे. सलामी जोडी मैदानात दाखल झालेली आहे. प्रशांत पाटील सोबत नवनाथ गायकर आणि बॉलिंग ट्रॅक वरती यॉर्कर किंग योगेश पाटील अर्थात मुन्ना. खेल स्टार्ट. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला चेंडू यॉर्कर फेकला. मी तेच सांगितलं की यॉर्कर किंग. 0 धावा. खातं खुलं करायच्या मैदानावरती 79चं टार्गेट मैदानावरती. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते. गोलंदाज तयार. योगेश पाटील कट केलाय. पॉइंटला बीट करून बॉल कबर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रशांत पाटीलच्या बॅटमधून पहिला चौकार. सेव्हन्टी नाईनचं टार्गेट मैदानावरती. 2 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. टोटल लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर धावा. एकूण धावसंख्या 5. गोलंदाज पुन्हा एकदा योगेश पाटील. ओ व्हॉट अ शॉट. अगदी स्क्रीनवरती स्टेट ऑन दी स्टेट षटकार आल्या प्रशांत पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 11 होती. अशीच फटकेबाजी करावी लागेल जिंकण्यासाठी. बॉल चांगला समोर खेळतात. फिल्डर आहे त्या ठिकाणी.
फटका चांगला ऑन साइड मध्ये फिल्डर तैनात आहेत. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त होते आणि 12 धावा. शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी डॉट आलाय आणि षटक समाप्त होते. पहिल्या षटकामध्ये योगेश पाटीलनं 12 धावा दिल्यात. आता 67 रन 3 षटकामध्ये करायचे आहेत. बॉल चांगलाय पाठीमागे चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल. प्रीतम पाटीलचा पहिला चेंडू डॉट आलाय. हा चेंडू चांगला आहे. मिड विकेट मध्ये फिल्डर तैनात आहेत. एकदम मिळेल एकाने काही फरक पडत नाहीये. सिंगल डबल जरी प्रत्येक बॉलला आल्या तरी काही फरक पडणार नाहीये. 22.33 ची सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये. बॉल हवेत पाठीमागे पाठवला. फिल्डर लांब आहेत. आउट ऑफ द पार्क. 6 रन. सुंदर शॉट. फुल टॉस. बॉल फक्त बॅटवरती कलेक्ट केला आणि दिशा दिली. टायमिंग बेमिसाल. प्रशांत पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची टोटल धावत संख्या 20 रन्स. यावेळेस देखील बॉल चाललाय पाठीमागे. फिल्डर होते त्या ठिकाणी बॉल अडवलाय. डॉट जेवढे चेंडू येते तेवढा दबाव वाढणार आहे. कारण 3 चेंडू 4 चेंडू या ओव्हर मध्ये पिकले. 8 धावा आल्यात. अजून एक चांगला बॉल परंतु लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचाने वाईट घोषित केला. 1+1 टीमची टोटल 22 रन्स. 22 धावा लागल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 10 रन्स आलेत 4 चेंडू मध्ये. 22.33 ची सरासरी आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये 2 षटकार जर आले तर मॅच मध्ये मजा येईल. चांगला चेंडू पाठीमागे चाललाय. स्क्वेअर लेग मधून फिल्डर आलेत. 1 धावच मिळेल. एका धावसंख्येत 23 धावा स्कोरवरती लागल्यात. रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललाय. 25+ अर्थात 25-26 रन रेट आता प्रतिषेधक करावं लागेल. फटका. अंतिम चेंडूवरती प्रहार आणि टोकलाय षटकार. शेवटच्या बॉलवरती षटक समाप्त होत आहेत. 2 षटकामध्ये झालेत धावा. 29 रन्स.
आणि आता मैदानावरती 60 धाबीची गरज आहे. 50 धाबीची गरज आहे. 12 चेंडू 50. दोन षटक 50 धाबा, प्रतिषटक आता 25 धाबा करायच्यात. प्रणय पाटील पहिला चेंडू एक धाव लेगवायच्या स्वरूपात प्राप्त झाली. टीम टोटल 30 रन्स करायचे आता 49. बॉल चांगला लॉंग ऑफ प्रिझन मध्ये एक धाव प्राप्त होती. कौतिक घोट संघ पूर्णपणे मॅच मध्ये पकड मजबूत करते आणि 79चं टार्गेट असताना आता 31 रन्स 48 धावा अद्याप करायच्या आहेत. 10 चेंडूंचा खेस. क्लिंग बोल्ड आणि आता इथे विकेट प्राप्त केली प्रणय पाटील आहे आणि नक्कीच प्रणयला विकेट मिळाली. तिसरा बॉल अगदी सुंदर होता. बॅटची एज लागली, विकेट मिळाली. यावेळीचा फटका अजून एक मोठा फटका आलाय. संकेत गायकर आलेल्या षटकात टोकतो आणि 37 रन्स 42 धावा करायच्यात. 8 चेंडू 42 धावा. सर 7 चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि आता 42 धावा म्हणजे 7 बॉल 7 षटकार. सामना अद्याप जिवंत. अंतिम बॉल आणि ठोकला षटकार. आता 6 चेंडू 36 धावीची गरज.
चला शेवटचा षटक आहे 6 चेंडू आणि 36 धावा. तलोजा नाईट धमाका आमदार चषकाचं पर्व आपण पाहतोय. 4थ्या रात्रीतील अंतिम सामना प्रेक्षक वर्ग पाहतायत. शेवटचा 6 चेंडू. पहिला चेंडू इथे ऑन साईडला 1 धाव. सामना एकतर्फा. रात्रीचे 2:49 मिनिटं आणि सध्या हा सामना प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. सर्व प्रेक्षक 44 धावा. एकतर्फा सामना. गावदेवी घोटसंघ सुपर 5 मध्ये दाखल होणार. एक ट्रॉफी साठी आता ते सज्ज झाल्यात सुपर 5 मधून. फटका चांगला आहे. यावेळेस मध्ये देखील फिल्डर होते त्या ठिकाणी. एक धाव मिळाली. फटका चांगला आहे. षटकार आल्या परंतु आता षटकाराला महत्व नाहीये. वेल गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला. संकेत गायकर शेवटचं षटक. 2 चेंडू शिल्लक राहिले. शेवटचं 52 धाबा स्कोरवरती राहिल्या. 55-60 धाबा जर असत्या तर नक्कीच सामना चांगला झाला असता. 2 षटकार लगातार. शेवटचा अंतिम चेंडू. 3 बॉल 3 षटकारला 2000चं प्राइज आहे कंपल्सरी फायनल मॅच पर्यंत. अम्मार पटेल यांच्या वतीने तर प्राइज आहे. तुलाचा नाईट धमाका आणि ठोकला षटका. 2000 रुपयाचं प्राइज. 64 धाबा केल्या 79चं टार्गेट असताना आणि संकेत गायकर 2000चं प्राइज देखील पटकावलंय. जाता जाता मॅच जरी हरली असेल परंतु प्राइज मिळालंय. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच 35 धावेची खेळी करणारा रोशन सालुंके मॅन ऑफ द मॅच आइए. धन्यवाद संदीपजी पाटील सर. धन्यवाद तोजा नाईट टुर्नामेंट. सगळ्यांचं मनापासून आभार.